नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र तुळापूर येथे हॉटेल द रिव्हर पॉईंट मच्छी हाऊसला. पाहू शकता समोर लोकेशन पहा, एकदम नदीमधनं सुद्धा नाही का, एकदम नदीच्या कडेलाच एकदम. आणि हॉटेलमध्ये बसून पूर्णपणे नदी दिसते. शेजारीच पाहू शकता हॉटेलच्या लगेच जवळच श्री छत्रपती संभाजी महाराजांचं जे समाधी स्थळ आहे तुळापूरला, इथे हॉटेल आहे. आणि एकदम पाहू शकता तुम्ही. आणि इथं बोटिंगची पण सोय, काका स्वतः तुम्हाला बोटमध्ये घेऊन येतील. काका हॉटेल चालू केलेलं किती दिवस झाला आपण? आता साधारण 3 महिने झाले. 3 महिने झाले. अच्छा, पहा मित्रांनो लोकेशन खूप छान आहे. जर तुम्हाला आता आखाड महिना चालू होतोय आणि मनमुराद आनंद मिळवायचा असेल ना आखाडाचा, एकदम नदीच्या कडेला निवांत बसून जर मच्छी खायची असेल, तुमचं दिवस पूर्णपणे एन्जॉय करायचा असेल तर खरंच खूप छान लोकेशन आहे. चला तर मित्रांनो किचनला जाऊया आपण डायरेक्ट. ताई आता आपण चिरे मारतोय मासे, हे कशासाठी आता? हे फ्राय करायचे. अच्छा, फ्राय करण्यासाठी आतमध्ये मसाला पोचवा म्हणून चिकन. पहा मित्रांनो मच्छी पाहू शकता तुम्ही, एकदम ताजे आहे सगळं. हो. हा पूर्ण कोरडाच मसाला असतो का हा जो आपला? हो, कोरडा. ओके. आता काही ठिकाणी मी पाहतो की तो पाणी टाकून ते हा ओला मसाला असतो. मसाला लावला की मग तो तेल जास्त घेतो. अच्छा, पहा मित्रांनो मसाला पण खरंच एकदम खूप स्वच्छ आहे. आणि आपण हे कसं तयार करतात आपण हा मसाला? तो मसाला घरी माझी आई तयार करते. अच्छा, आईच तयार हो, करतात. आई तयार करते. तेल पहा मित्रांनो पूर्णपणे जेमिनीचंच तेल आहे. एकदम घरगुती म्हटलं की तुम्ही क्वालिटी पाहू शकता, हायजीन पाहू शकता, सगळ्या गोष्टीचं भान राखलं जातं. तर किचनमध्ये पूर्णपणे मच्छी फ्राय आणि हे जे आहे रस्सा हे तुम्हीच करता का? हो, सगळं मी. अच्छा. आता किती दिवस झाले आपलं हॉटेल चालू होऊन? साधारण 4 महिने झाले. 4 महिने. आता मला इथं कुठलाही आचारी दुसरा दिसत नाही, पूर्णपणे तुम्ही घरगुतीच करता. आता हे मसाले जे आहे हे आपण सगळे स्वतःच करता का इथे घरी? आई हो, असेल सगळे किंवा मसाले तुम्ही? घरीच. ओके, म्हणजे पूर्णपणे तुमचं जे बाहेरचं काहीच नाहीये. पारंपरिक पद्धतीनेच करतो हो, आपण एकदम. सगळं. अच्छा, एकदम. हे पहा मित्रांनो मच्छी फ्रायचा टाकली आणि अख्खा मासा म्हणतो ना आपण, तो अख्खा मासा फ्राय होतोय. तर आता तुमचं लोकेशन पाहिलं मी, एकदम नदीच्या कडेला आहे. हे तुम्हाला कशी कन्सेप्ट सुचली? घरगुतीच चालू केलं तुम्ही आता हे? हो. तर असं काही नाही आहे, नदीच्या कडेला आपला फोकस जास्त आहे. आता बघतो आपण सिटीमधून लोक ग्रामीणकडे जातात, तर मग थोडीशी ही आयडिया वडिलांची होती माझ्या, की नदीच्या कडेला आपण काहीतरी वेगळा बिझनेस स्टार्टअप आपलं स्वतःचंच location आहे ते. लोकेशन आहे, तर मग त्याचाच एक फायदा करून घेतलाय. अच्छा, ओके. म्हणजे आपली स्वतःची जागा होती नदीच्या कडेला. हो, वडिलोपार्जितच जागा आहे ही अच्छा, म्हणजे आपली. तुमचं आणि हे तुम्ही आता जी करताय ही पूर्णपणे तुम्ही तुमची जी पारंपरिक पद्धती आहे आपण त्याच पण करतोय ना? एकदम पारंपरिक पद्धत आहे, कारण मासेमारी हा आमचा व्यवसाय आहे. तर ओके. मग त्या व्यवसायामधूनच हे माशाची चव कशी काढायची किंवा मासे कसा बनवला जातो ह्या पद्धतीनेच करतोय. ओके, म्हणजे आपण बागवानी पद्धत जी म्हणतो आपली. एकदम बागवानी ओके. पद्धत. पहा मित्रांनो नदीच्याकडे लोकेशन आहे, पूर्णपणे नदीच्या एकदम खेटूनच. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे ते की बागवानी पद्धत असल्यामुळे ना जे काही ऑथेंटिक पारंपरिक असतं आपल्याला तेच इथं खायला भेटणार आहे. त्याच्यात कुठलंही फूड कलर नाही आहे, अजिनोमोटो आपण हे काय वापरतच बिलकुल नाही. नाहीये, काहीच ओके. नाही. आणि पहा मित्रांनो कसं आहे, ज्यावेळेस लेडीजच्या हातात किचन असतं तर त्यावेळेस क्लीननेस असतो, स्वच्छता, बाकी सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे काळजी घेतली जाते. पहा मित्रांनो आता एकदम फ्राय झालं आहे, बाकी सांगायलाच तुम्हाला विनंती. ते आता हा रस्सा करता की नाही आपण, काय ह्याच्यामध्ये मच्छीचं काय म्हणजे कसं वापरतो याच्यामध्ये मच्छी? ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची सिक्रेट रेसिपी नका सांगू, पण जे काय आहे नॉर्मली नाही का, तर कसं करतो आपण ते सांगा. यामध्ये आपण माशाची जी मुंडी आहे, जी आपण पीसच्या थाळीला वापरतो, त्याचे जे राहतात माशाची मुंडी, ती आपण ह्यामध्ये यूज ओके, करतो. ओके. आणि त्याचं पूर्ण जे ऑइल आहे, माशाचं जे ऑइल आहे ते ह्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर तो सेपरेट करतो आणि फक्त रस्सा ठेवतो. ओके ओके. बाकी तुमचं काय सिक्रेट नको ना काय?
सांगायला? नाही नाही सिक्रेट नाही सांगणार. तर हे आता कशाचं प्रिपरेशन चालू आहे? हे आता प्रिपरेशन आहे आपल्याच्या थाळीमध्ये मसाला आहे चिलापी मसाला अच्छा. त्याचं आणि चिलापी आळणीचं पण. ओके. हां मित्रांनो, थाळीमध्ये थाळीमध्ये चिलापी मसाला आहे, छोटी प्लेट येते ओके. त्याचं प्रिपरेशन. हॉटेलच्या आधी तुम्ही आता घरच्यांना खाऊ घालत होता, हो. आता पूर्णपणे कस्टमर जे आहेत आपले. आवड होती मग ते आवड मग म्हटलं आहे टेस्टही हाताला तर मग थोडीशी इम्प्रूव्हमेंट. अच्छा. तर पहा, आलं लसूण मसाला आणि कांदा हेच टाकले, पण त्याचा आत्तापर्यंत ना एवढा छान आरोमा सुटला आहे ना आता त्याचा, की जाणवत होतो पूर्णपणे मला इथे. याच्यात तर अजून तुम्ही मसाले पण नाही टाकले जास्त? नाही अजून. अच्छा, म्हणजे आता त्यांनी जो मसाला टाकलेला ना तो सिक्रेट आहे त्यांचा थोडासा, पाहू शकता तुम्ही नाही का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तो मच्छीचाच रस्सा आहे, फक्त तो वेगळा आहे. वेगळा मासा. त्यासाठी पीस थोडेसे फ्राय करून घेतो. थोडेसे फ्राय केले पीस मी जरा चालेल. हाफ फ्राय. हो, हाफ फ्राय. काय मित्रांनो, त्यांनी देतो हाफ फ्राय केलेले मासे त्याच्यामुळे टाकलेले, खरंच खूप छान आरोमा सुटलेला आहे. आता मी ते थांबलो आहे ना, नाही का असं वाटतं केव्हा एकदा आपली थाळी रेडी होईल. आता मसाला फ्रायचं पण चालू आहे प्रिपरेशन. कांदा पूर्णपणे ब्राऊन झालेला दिसतो आता. हो, कांदा पूर्ण ब्राऊन दिलाय. हां मित्रांनो, रेसिपी एकदम सिम्पल आहे आणि छान असणार आहे. ते मसाले एकदम टिपिकल त्यांनी जे वापरले आहेत ना ते सगळे एकदम त्यांच्या अंदाज म्हणजे ते पूर्ण अंदाजाने वापरतात त्यांच्या डेलीच्या हिशोबाने. काय मित्रांनो, हा जो मसाला टाकलेला आहे त्यांनी आता तो त्यांच्या खाजगी त्यांची टेस्ट जी काय येणार आहे ते खास मसाला त्यांचा तो आहे. आता मी जास्त तो दाखवत नाही तुम्हाला, डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकता की नाही दाखवलं आहे. पण ही टेस्ट जर घ्यायची असेल तुम्हाला तर नक्की एकदा तुळापूर येथील रिव्हर पॉईंट हॉटेलला येऊन जावा. आणि त्यांनी जे हाफ फ्राय केलं तेच माशात यायला वापरणार आहेत. पूर्णपणे घरगुती पद्धतीचं आहे सगळं इथे. भाकरी पण चुलीवरतीच आहे. मावशी, तर मला एकही कामगार दिसत नाही हॉटेलमध्ये, सगळं तुम्ही पूर्णपणे घरचेच सगळे करता. करतो हँडल. मी भाकरी करत असते, सुने माझी ती किचन मध्ये मुलीला मदत करू लागते. अच्छा. त्याच्यामुळे घर सगळी स्वच्छता वगैरे सगळं जिथल्या तिथे ओके, ओके. टाकून स्टाफ म्हणजे सगळं हेच नाही. हा बिलकुल नाही. सगळं घरच्या घरी मसाले, भाकरी, भात सगळं आम्हीच करतो. तर ताई सांगते मसाले सगळे तुम्हीच काढता का? हो हो, मसाले सगळे आम्ही घरगुती करतो. मसाले बिलकुल हे नाही करत, विकत नाही जास्त. हा हा हा. आमचं सगळं घरगुतीच आहे आणि सगळं व्यवस्थित, म्हणजे कुठली काय त्याच्यात मिसळ कुठलं दुसरं तसलं काय. ओके, सध्या त्या गोष्टीला एकदम सगळं आहे आणि आपलं पूर्णपणे घरगुतीच आहे. सगळं घरगुती व्यवस्थित. पहा मित्रांनो, कसं असतं, मराठी माणूस ज्यावेळेस व्यवसाय चालू करतो त्या स्वच्छता असेल, सर्व्हिस असेल, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे लक्ष देतो. आणि हे तुम्हाला इथं दिसतेच, लोकेशन पाहिलं असेल तुम्ही, खरंच खूप छान आहे. नदीच्या कडेला आहे. आता तुम्हाला आखाडा साजरा करायचा असेल, मित्रमंडळ घेऊन मस्त नदीच्या कडेला जेवायचं असेल तर खरंच खूप छान आहे. आणि फॅमिलीसाठी तर ना एक नंबर लोकेशन आहे. फॅमिलीला घेऊन या तुम्ही, इथे बसायला खूप छान आहे. म्हणजे फॅमिलीसाठी पॉईंट तर एक नंबर आहे.
ॲम्बियन्स पहा मित्रांनो, नदीचा पूर्णपणे व्ह्यू दिसण्यासाठी ना वर पूर्ण त्यांनी ग्लास लावलेले आहेत नाही का, पूर्णपणे काचामध्येच हे केलेलं आहे. खरंच खूप छान लोकेशन आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आलेलो आहे श्री क्षेत्र तुळापूर. लोकेशन तर तुम्हाला दिसतेच की किती मस्त आहे नाही का, बाकी ॲम्बियन्स पण दाखवलं. काका आता भरपूर मच्छी हॉटेल आपण भरपूर पाहतोय ते, तुमचं तुळापूर असेल, पलीकडे मरकळ असेल. आता हे जे कन्सेप्ट आहे तुम्हाला कसं सुचतं? आमचा एक मच्छीमारीचा पारंपरिक व्यवसाय आहे. मच्छी बनवायची आम्हाला टॅक्ट आहे. ओके. त्याच्यामुळं असं वाटलं की आपण जी माणसाला खायची क्वालिटी देऊ शकतो ती बाहेरचा माणूस देऊ शकत नाही. ओके. म्हणून मग एक सुचलं आणि जागा पण अशी आहे की मला थोडंसं वाटलं यू चांगलं आहे म्हणल्यावर हॉटेल बनवलं तर बरं वाटेल. ओके, म्हणजे पूर्णपणे नदीच्या कडेलाच आहे एकदम. हो. ओके, आणि तुम्ही स्वतः मासे पकडता? हो, स्वतः मासे पकडतो. ओके. पहा मित्रांनो, म्हणजे कुठूनही मार्केटमधनं मासे आणायची गरज नाही, स्वतः पकडतायत. बोटिंग आहे इथं, स्वतः बोट आहे त्यांची. जेवायला आले, फॅमिली घेऊन आले तुम्ही, बोटिंग होईल, लहान मुलांचं बोटिंगसुद्धा छान होणार आणि जेवण पण छान होईल. आणि किती दिवस झाले काका पण हे चालू केलेलं? एक 3-3.5 महिने झाला. 3-3.5 महिने झालं चालू. पहा मित्रांनो, 3-3.5 महिने झाले. लोकेशन खरंच खूप छान बनवले. तुम्ही मसाले पाहू शकता, हे जे पाहू शकता हे पूर्णपणे एकदम सिंपल रेसिपी त्यांची, Color- त्या पद्धतीने बनवलेले. कलर केमिकल काहीच नाही. बाकी ह्या थाळीचा रेट काय काका? या एक 250 रुपये. 250 रुपयाला स्पेशल थाळी. हो, special. आणि समजा आता 4-5 मित्रांचा ग्रुप आलाय, त्यांना फ्रायमध्ये घ्यायचं, कडक फ्राय फ्राय असेल, नुची आपलं फ्राय असेल. 120 रुपये फ्राय. अच्छा, म्हणजे सेपरेटली फ्राय भेटणार. फ्राय 2 मासे भेटतात. ओके. फ्राय भेटते म्हणजे 120 अख्खा पाहिजे तर अख्खा, अख्खाच मासे. अख्खाच. कटिंग म्हणलं तर कटिंग, जसं कस्टमर म्हणून तसं. ओके. आपण शक्यतो अख्खाच देतो, अख्खाच देतो. पण कस्टमर म्हणले आपल्याला कटिंग पाहिजे तर आपण कटिंग ओके, म्हणजे रिक्वायरमेंटनुसार थोडंसं चालतं ॲडजस्ट. हो. आपण हॉटेलमध्ये इथे मच्छीमध्ये काय काय देतो किंवा कुठल्या प्रकारच्या मच्छी देतो सगळ्या? चिलापी, रहू, कटला, मरळ. हे ओके, म्हणजे हे जे आता तुम्ही हे प्रकार मासे आपले सांगितले, नदीचे. हे सगळे नदीचेच मासे हो, धावले. नदीचे. समुद्राचे मासे ठेवायचे म्हटलं तर डेली रेट चेंज किंवा स्टोरेज करायचं तसलं काय आमच्याकडे प्रकारच नाही आहे. डेली पकडणे आणि डेली तुम्हाला सर्व करणे. जे काय असेल, मरळ असेल, चिलापी असेल, कटला, रहू, हे पूर्णपणे नदीचेच मासे, ह्यात कुठलाही समुद्राचा मासा नाही. चला तर बाकी टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला कसं लागलं आहे. तर आपण थाळी पहा तुम्ही, रस्सा एकदम घरगुती आहे. थोडंसं काय करतो तर रस्स्यावर ग्रेव्हीचा रस्सा असता तर आपण थोडंसं टिकून घालायचं, पण पातळ रस्सा असल्यामुळं चुरून देऊया, त्याशिवाय रस्स्याचे टेस्ट आपल्याला जाणवणार नाही. आत्तापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ पाहिले आपले, खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला. आपल्या जागरणाचा व्हिडिओ आतापर्यंत जवळजवळ 1,24,000 ते 25,000 प्लस व्ह्यूजला गेलेला आहे. आणि आता पण आकडासाठी आता दर स्पेशल नाही का, सगळे नॉन व्हेजेस तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे आता. तर आज आपण पहिल्यांदाच सुरुवात केली की थोडंसं वेगळं नाही का, मच्छीपासून आपण दाखवू म्हटलं. रस्सा छान आहे. पण मी थोडंसं खाल्लं ना, मला वाटलं की रस्सा पिला पाहिजे असं, त्या टाईप रस्सा आहे. तिखट नाही जास्त, नाही का, मीडियम तेज आहे एकदम. वाटण ते वापरून रस्सा तयार केलेला आहे. म्हणजे कांदा असेल, लसूण असेल किंवा चटपट मसाला जो असेल घरगुती सगळे, हे पूर्णपणे छान जाणवते वाटणाचं. कुठलंही एक्स्ट्रा नाही. काही ठिकाणी आपण काय पाहतो, जो मसाला तयार केला असतो ते झटका किंवा लागतो नाही का, नंतर कशामध्ये खवखवतो, तसं काहीच नाही अजिबात. मीडियम तेज आहे. आणि हा जो रस्सा आहे ना, पूर्णपणे मच्छीचं जी मुंडी आहे त्या मुंडीपासून हा रस्सा तयार होतो. त्याच्यामुळे त्याच्यात साहजिकच आहे, माशाचा पूर्णपणे आरक्या रश्श्यामध्ये उतरला जातो. आणि ज्यावेळेस आपण मेन हॉटेलला मच्छी घायला जातो तर महत्त्वाचं असतं की मासा नाही का, की मासा कुठला आहे किंवा कसा आहे. तुम्ही मच्छी पाहू शकता, पूर्ण एकदम मोठ्या साईजमध्ये अख्खा मासा दिला आहे त्यांनी फ्राय करून, तो पण ट्राय करतो मी. खरंच खूप छान आहे, जास्त एकदम कडक नाही आहे. आणि जे ह्यांचे मसाले पण आहेत ना, एकदम सिम्पल आहे. जे आपण आपला बागवान समाज असेल किंवा मच्छीमार समाज असेल, त्यांनी जे घरगुती जे केलं जातं ना, पूर्णपणे त्या टाईप आहे. जास्त कडक पण नाही, एकदम बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे खाता येईल. कधी कधी काय होतं, एकदम कडक झाला की मग खायला पण थोडंसं जाणवत नाही नीट. पहा मित्रांनो, ही जी मच्छी मसाला फ्राय ना, मसाला पाहू शकता तुम्ही त्याचा.
आपण थोडासा मसाला पण ट्राय करू. मसाला खरंच खूप छान आहे. कांदा लसूण, आले लसूण पेस्ट असेल, कांदा आणि जे काही मसाले वापरले त्यांनी एकदम बॅलन्स आहे. आणि ताई स्वतः बनवतात, असं नाही की मसाले काढून दिलेत आणि मग आचारी बनवलं की आपण एक सांगू की ह्या पण बनवत, तसं काहीच नाही. मसालेसुद्धा सगळे स्वतःच काढतात आणि स्वतःच बनवतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही टेस्ट आहे ना इतर ठिकाणी नाही कुठं भेटणार. आखाड्यामध्ये हे मासे खायचे नंतर इथं जेवावं लागणार आहे. आणि लोकेशन पहा, जेवता की नाही असं पण आहे ना साईडला पाहू शकतो. कंटिन्यू जेवता की नाही तुमचा विरंगुळा पण खूप छान होणार आहे. मच्छीचा कुठलाही वास येत नाही. आणि थोडंसं त्यांनी डीप फ्राय केलं आहे ना आधी, नाही का, नॉर्मली फ्राय केलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं आणखी भारी लागतो तो मसाला प्लस तो जो मच्छी आहे ना त्याला बॅलन्स झालेलं आहे पूर्णपणे. आता आळणी पण आपण ट्राय करूया. पहा मित्रांनो, आळणीचं सुद्धा ना म्हणजे वेगळाच फ्लेवर लागतो. त्यांनी जो त्यांचा वरतून एक मसाला टाकलेला दाखवला मी तुम्हाला, तो जो मच्छीचा होता ना की त्याच्यामुळे मच्छीचा आणखी जो फील असतो तो जाणवतो. असं काय नाही, प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. प्रत्येक ठिकाणी जावा तुम्ही, तुम्हाला वेगळं प्रत्येक ठिकाणी आपण थोडंसं चेंज केला एरिया की फूड कल्चर जसं चेंज होतं तसं मसाले असेल हे असेल सगळ्या गोष्टी चेंज होत राहतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर मच्छी ट्राय करायचं असेल, तुमचा आकार आणखी चांगला करायचा असेल तर रिव्हर पॉईंट तुळापूरला नक्की या. आणि या थाळीमध्ये आपल्याला जे आवडलं ना विशेषांचं मसाला फ्राय आणि हा कडक, हे टॉपला येतं एकदम. पहा मित्रांनो, त्याच्यावरती आपण थोडासा फ्रायचा मसाला घेऊया. राईस आहे ना सॉफ्ट आहे एकदम, म्हणजे तोंडात घास घेतला तरी विरघळतोय. चावायचीच गरज नाही, एवढं सॉफ्ट राईस आहे. चला मित्रांनो, जेवण करून घेतो आणि नंतर बोलूया आपण, नाही का. थाळी फस्त करतो पूर्ण. जेवण एकदम फुल झालं, खरंच खूप छान होतं. त्यांचे जे मसाला फ्राय आहेत ना, आळणी फ्राय, मसाला फ्राय एक नंबर आहे. आणि रस्सा जो आहे ना चिलापीचा बनवतच नाही, जे जुने आपण म्हणायचो काट्याचे मासे ते त्याचा रस्सा बनवलेला आहे. त्याच्यामुळे त्याची टेस्टच आहे ना एक नंबर होती पूर्णपणे. आपण जसं मी थोडंसं पूर्वी खातो आपण घरी त्या लेवलचा रस्सा आहे. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.